इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 9 मे. पुस्तकांचे ज्ञानकोश. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. रँगलर, महामहोपाध्याय, न्यायतीर्थ, काव्यतीर्थ, पंडित, शास्त्री, आचार्य, इंटर, BA, MA ह्या पदव्यांनी शिक्षणाचा एक काळ गाजवला. त्या काळात ह्या पदव्या फुकाफुकी मिळत नसत. त्या काळी ज्ञानदानाची पद्धत रूढ असली तरी पदवीदानाची पद्धत रूढ नव्हती. पदव्या कष्टसाध्य असायच्या. विद्यार्थ्याला तावून सुलाखून निघावं लागत असे. घरात दिव्या नसल्यामुळं रस्त्यावरच्या दिव्याखाली मानेवर खडा ठेवून अभ्यास करावा लागत असे. त्यामुळं रस्त्यावरचा दिवासुद्धा ज्ञानप्रकाशी व्हायचा. विद्यार्थ्यांजवळ पुस्तकं नसायची. ती विकत घेण्याची ऐपत नसायची. मैलांची पायपीट करून कुणाकडून तरी मोठ्या मिन्नतवारीनं पुस्तक आणलं जायचं. ते संपूर्ण पुस्तक उतरवून घेतलं जायचं. ठरलेल्या वेळेच्या आत पुस्तकाची ही धनमामलत ज्याची त्याला परत केली जायची. पुस्तक परत दिलं, परत मिळालं की जीवात जीव यायचा. पुस्तक म्हणजे सगळ्यांसाठी जीव की प्राण असायचं. पुस्तकावर आणि पुस्तकात सगळ्यांचा जीव असायचा. पुस्तकातली ओळनी ओळ, शब्दनी शब्द मन लावून जीव तोडून वाचला जायचा. पुस्तकामधल्या महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या जायच्या. तसं सगळं पुस्तक महत्त्वाचं असायचं, पण महत्त्वातलं महत्त्व शोधलं जायचं. पुस्तकाच्या मार्जिनमध्ये मावतील तितके संदर्भ नोंदले जायचे. संदर्भ, अर्थ यांनी पुस्तक ओसंडून वाहायचं. पुस्तकात रिकामी जागा कुठंच शिल्लक राहायची नाही. त्यामुळं पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरण्याचा प्रश्नच उद्भवत नसायचा. पुस्तकाचा ज्ञानकोश विश्वकोश होऊन जायचा. हा सगळा ज्ञानकोश आत्मसात केला जायचा. विद्यार्थी पुढच्या वर्गात गेला की मागच्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्याकडं हा ज्ञानकोश संक्रमित केला जायचा. ज्ञानकोशातल्या ज्ञानात आपल्या परीनं भर घातली जायची. संपादन केलेली पदवी मोठ्या अभिमानानं नावापुढं लिहिली जायची. पदवी नावाचा एक भाग व्हायची. इतरांना सांगितली जायची. पदवी प्रमाणपत्र फ्रेम करून भिंतीवर लटकवलं जायचं. त्यात संकोच नसायचा. सगळा अभ्यास जिभेवर असायचा. कोणीही केव्हाही काहीही विचारा, उत्तर तयार असायचं. कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे तपासा हे उत्तरपत्रिकेवर लिहून सगळीच्या सगळी प्रश्नपत्रिका सोडविणारे विद्यार्थी असायचे. ते परीक्षार्थी नसायचे. सगळे आपापल्या विषयात सेट असायचे. आपापल्या विषयाचं नेट ज्ञान प्रत्येकाजवळ असायचं. शिक्षणाची प्रक्रिया प्लस असल्यामुळं B+ची भानगड नसायची. स्वतः उतरवून घेतलेली, उपाशीपोटी विकत घेतलेली ज्ञानकोश विश्वकोश झालेली पुस्तकं लोखंडी संदुकात जपून ठेवली जायची. त्यांची पारायणं व्हायची. घरातल्या संदुकात सोनं नसायचं, पण सोन्यापेक्षाही मोलाची पुस्तकं असायची. अनेक पुस्तकांसोबत दादोबा पांडुरंग तळखडकर यांच्या इंग्रजी मराठी व्याकरणांच्या पुस्तकांनी हा काळ अनुभवला. त्यांची ही पुस्तकं अनेक विद्यार्थ्यांनी उतरवून घेतली. त्यांच्या पुस्तकांचे ज्ञानकोश पिढ्यानपिढ्या होत राहिले. ह्या पुस्तकांशिवाय मराठी नकाशाचे पुस्तक, धर्मविवेचन, पारमहंसिक बाह्यधर्म, शिशुबोध इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा. मानव धर्मसभा, परमहंस सभा, मराठी ज्ञानप्रसारक सभा इत्यादी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणेचंही कार्य केलं. 9 मे 1814 ते 17 ऑक्टोबर 1882 हा त्यांचा जीवनाचा कालखंड. पण तळखडकर लक्षात राहिले ते त्यांच्या व्याकरणांच्या पुस्तकांमुळं. मराठी भाषेचे पाणिनी असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांची व्याकरणांची ज्ञानकोश झालेली पुस्तकं माझ्या वडिलांजवळ अजूनही जपून आहेत. आज पुस्तकं भरपूर आहेत, पण विद्यार्थी गाईडच वापरतात. पुस्तकांचे ज्ञानकोश विश्वकोश होण्याची सुगंध प्रक्रिया मात्र हरवली आहे.